नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या कुलकर्णी देशपांडे तुम्हा सर्वांचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, प्रेमाची परिभाषा सांगणारा इलू इलू हा सिनेमा आपल्या भेटीला 31 जानेवारीला येतो आहे आणि आज याचा ट्रेलर लॉन्च पुण्यात धमाकेदार पार पडला. आणि आता आपल्यासोबत एक सुंदर आणि आपली आवडती अभिनेत्री मीरा जगन्नाथ. तर तिला विचारूया की ती किती एक्सायटेड आहे तिच्या या सिनेमाबद्दल. हाय मीरा, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. कशी आहेस? खूपच छान, मस्त. कसं वाटतं आज एवढ्या धमाक्यात हा ट्रेलर पार पडला, लवकरच सिनेमा भेटीला येतोय प्रेक्षकांच्या? खूपच भरून आल्यासारखं वाटतं. ॲक्च्युली पहिला माझा चित्रपट आहे हा, जो प्रदर्शित होतो आहे आणि ट्रेलर पाहिल्यानंतर इमोशनल झाले, हसायला आलं, परत मागच्या आठवणींमध्ये जायला झालं, 90s 80sमध्ये जसं होतं तसं. आणि ट्रेलर पाहूनच मला इतकी मजा आली आणि मला गॅरंटी आहे की लोकांना खूप आवडेल हा पिक्चर पाहून. अर्थात ट्रेलर बघून आम्हालाही खूप मजा आली आणि तू खूप सुंदर दिसतीयस या लूकमध्ये. आणि तू जो लूक आता पण कॅरी केला आहेस त्यातही खूप सुंदर दिसतीयस. तर हा जो 1998चा लूक आहे, किंवा तुला जेव्हा तू स्वतः पहिल्यांदा आरशात बघितलं तेव्हा काय वाटलं? मी पहिल्यांदा असं काहीतरी, अरे बापरे, साडी, लॉंग हेअर, काळे केस, मला वजन वाढवायला लावलं होतं थोडंसं या कॅरेक्टरसाठी. तर हे सगळं पाहून मी स्वतःच अशी प्रेमात पडले. अरे वा, आता माझ्या प्रेमात पडतील असे. नक्कीच ट्रेलर बघून आम्हीच प्रेमात पडलो. अदरवाईज लोक घाबरतात आणि बोलायलाही भीती वाटते त्यांना माझ्याशी. नाही, पण जेव्हा ह्या चित्रपटाचं कथानक तुझ्यासमोर आलं होतं किंवा स्क्रिप्ट तुझ्यासमोर आली होती, तर तेव्हा तू किती एक्सायटेड होतीस, किंवा तुला यातून काय वाटलं की हा सिनेमा आपण करावा? मला ॲक्च्युली त्यावेळेस जेव्हा सिनेमा आला होता तेव्हा मी काहीच काम करत नव्हते, जेव्हा मी हो बोलले होते. आणि त्यावेळेस जस्ट सिरियल केली होती मी आणि अजून माझी थोडी मोठी कामं येणी बाकी होती. तर त्यामुळे मला असं वाटलं, अरे वा, एवढ्या चांगल्या लोकांबरोबर, ज्याच्यामध्ये एली आहेत, श्रीकांत सर आहेत, योगेश कोष्टी DOP आहेत, अंकिताने ऑलरेडी 3-4 मूव्हीज केल्या होत्या आणि मला ती फार आधीपासून आवडते. मी तिचा गर्ल्स वगैरेही पाहिला होता. सो मला असं वाटलं, अरे वा, या लोकांबरोबर छान म्हणजे काम करायला मिळतं आहे मला. सो चान्स घेऊया आपण. आणि त्यानंतर जसं सेटवरती मला दिसत होतं आणि तेव्हाच वाटत होतं की हे काहीतरी ग्रँजर आणि मोठं होणार आहे. येस. या सिनेमाचा जो लूक आहे, म्हणजे ओव्हरऑल सिनेमाचा लूक हा विंटेज लूक आहे. तर तुला काय वाटलं यातून आपण आपल्या रुटीनमध्ये कॅरी करू शकतो, किंवा काय आवडलं? मला साडी भयंकर आवडते. म्हणजे मला रोज म्हटलं तरी मी नेसू शकते साडी. आणि त्यामुळे त्या सेटवरती मस्त शिफॉनच्या साड्या घालून मी अशी मिरवत होते स्वतःला. छान वाटत होतं. आणि आत्ताही त्यामुळे मी आवर्जून, जसा माझा चित्रपटामध्ये लूक आहे साडीचा, मी आवर्जून साडी नेसूनच येते. त्यामुळे अर्थात तू साडीत सुंदरच दिसते, त्याबद्दल शंकाच नाही. आत्ताही खूप सुंदरच दिसतीयस. पण आता 31 जानेवारीला हा सिनेमा सगळ्यांना सुंदर दिसावा, यासाठी तू प्रेक्षकांना काय सांगशील? आमच्या चित्रपटामध्ये सगळ्यांनी सुंदर काम केलेलं आहे. एली तर अप्रतिम सुंदर दिसती आहे, अंकिता खूप सुंदर दिसती आहे, आणि मी आहे. प्रत्येकाचे खूप वेगवेगळे तुम्हाला शेड्स पाहायला मिळतील. प्रत्येकाचे कॅरेक्टर खूप वेगळे आहेत. आणि निशांत, गौरव, श्रीकांत सर, म्हणजे हे तर धम्माल उडवतात पूर्णपणे. आणि सगळ्यांवरती आमच्यावर प्रेम करा. 31 जानेवारीला नक्की थिएटरमध्ये जाऊन नक्की हा चित्रपट पहा. तुम्हाला खूप मजा येईल, तुम्हाला खूप हसवेल, थोडंसं इमोशनल पण करेल आणि प्रेमाची खरी परिभाषा समजवेल, मला असं वाटतं. थँक्यू सो मच, आणि तुला खूप खूप शुभेच्छा.